नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट दामोदर पिसे आपल्या लीगल ॲडवाईस या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बच्चन सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1980 या केसबद्दल आपण माहिती घेतली होती. पण त्या केसमधील काही महत्त्वाचा भाग सांगायचा राहून गेला होता, म्हणून त्याच केससाठी पुन्हा हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. ही केस मी पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर यासाठी सांगत आहे कारण की ही केस सर्व स्टेट ज्युडिशियरीच्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू नुसार खूप महत्त्वाची आहे. तसेच सदर केसबद्दल प्रिलिमिनरी एक्झाममध्ये, मेन एक्झाममध्ये आणि इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा बऱ्याचदा विचारल्या जाते. बच्चन सिंगची केस ही रेअरेस्ट ऑफ रेअर डॉक्ट्रिन या नावाने सुद्धा बऱ्याचदा ओळखल्या जाते आणि त्याचप्रमाणे मेजॉरिटी ऑफ द ओपिनियन जी आहे ती केसच्या बाबतीत आहेत. त्यामध्ये काही चार जजेस लोक जे आहेत, जस्टिस जे आहेत, त्यांनी कॉन्स्टिट्यूशनल व्हॅलिडिटी 302 सेक्शन 302 मधील कॉन्स्टिट्यूशनल व्हॅलिडिटी चेक केलेली आहे. त्यामध्ये डेथ पेनल्टी जी आहे ते अव्हॉइड केलेली आहे, ते लीगल आहे असं सांगण्यात आलेलं आहे. पण त्यामध्ये सुप्रीम कोर्टानं काही गाईडलाईन घालून दिलेल्या आहेत की फक्त एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस मध्येच डेथ पेनल्टी हे देण्यात जाईल, अन्यथा लाईफ इम्प्रिझनमेंट ही शक्यतो देण्यात यावी. सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे की लाईफ इम्प्रिझनमेंट इज अ रूल अँड डेथ पेनल्टी इज द एक्सेप्शन्स. ज्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाला असं वाटलं की लाईफ इम्प्रिझनमेंट ही ज्यावेळेस कमी आहे, शिक्षेसाठी लाईफ इम्प्रिझनमेंटची शिक्षा ही कमी आहे, त्यावेळेस त्या केसमध्ये डेथ पेनल्टी देण्यात यावी असं सुप्रीम कोर्टानं ट्रायल कोर्टाला गायडन्स दिलेला आहे. आणि त्यामध्ये आपण सुप्रीम कोर्टानं असं म्हटलेलं आहे, जजेस शुड नेव्हर बी अ ब्लड थर्स्टी, म्हणजे प्रत्येक वेळेस डेथ पेनल्टीज देण्यात यावी असं नाही, तर लाईफ इम्प्रिझनमेंट सुद्धा देण्यात यावी, म्हणजे शक्यतो लाईफ इम्प्रिझनमेंटच देण्यात यावी, फक्त काही रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्येच डेथ पेनल्टी देण्यात यावी. आता रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजे काय, तर रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजे ज्यावेळेस अतिशय हिनियस असा क्राईम आहे की ज्याची लाईफ इम्प्रिझनमेंट ही कमी सजा होऊ शकते, त्यावेळेसच त्याला डेथ पेनल्टी देण्यात यावी असं सुप्रीम कोर्टानं त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणखी त्यामध्ये एक महत्त्वाचा भाग असा आहे की एक डिसेंटिंग ओपिनियन आहे की ज्यामध्ये जस्टिस भगवती यांनी सांगितलेलं आहे की फॉर कम्प्लीट अबॉलिशन ऑफ डेथ पेनल्टी, त्यांचं म्हणणं आहे की डेथ पेनल्टीचं अबॉलिशन कम्प्लिटली करावं. त्याला त्यांनी म्हटलंय कॉलिंग इट आर्बिट्ररी, डिस्क्रिमिनरी, व्हायोलेटिंग आर्टिकल 14 अँड आर्टिकल 21. आर्टिकल 21 आणि आर्टिकल 14चं व्हायोलेशन करत आहे डेथ पेनल्टी, म्हणून जस्टिस भगवती यांनी एक डिसेंटिंग ओपिनियन त्यामध्ये दिलेलं आहे की आर्टिकल 21 आणि आर्टिकल 14चं त्यामध्ये उल्लंघन होत आहे, म्हणून ते अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं एक डिसेंटिंग ओपिनियन जस्टिस भगवती यांनी दिलेलं आहे. पण मेजॉरिटी ऑफ जजेस यांनी सांगितलेलं आहे की सेक्शन 302 मधली जी डेथ पेनल्टी आहे ती कॉन्स्टिट्युशनल आहे, म्हणून त्यांनी डेथ पेनल्टी अव्हॉइड केलेली आहे. फक्त काही गाईडलाईन घातलेल्या आहेत की रेअरेस्ट ऑफ रेअर जर केस असली तरच डेथ पेनल्टी ही महत्त्वाची आहे. सदरची जो केस लॉ आहे हा प्रिलिमिनरी एक्झामच्या मध्ये सुद्धा बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो की बच्चन सिंग केसमध्ये डिसेंडिंग ओपिनियन कोणत्या जजेसने दिलेलं आहे. त्यामध्ये आपण जस्टिस भगवती हे नाव आपण लक्षात ठेवावं, जेणेकरून प्रिलिममधला आपला प्रश्न कधी चुकणार नाही. असेच लहान लहान व्हिडिओ मी बनवत राहील आणि आपल्याला माझ्या व्हिडिओमधून मार्गदर्शन होत असेल काही, तर त्याबद्दल आपण मला कमेंटमध्ये तसं सांगावं. आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर्स करा आणि पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.